खरोखर या पंचकृषीमध्ये नाही ते ठाणे जिल्ह्यामध्ये ही खारबाव गावची अशी यात्रा आहे कालिका मातेची तर कुठेच नाही आणि एवढा आनंद होतो. कोल्हापूरचं हे आहे का या मार्गाने जेव्हा पालखी येते तेव्हा हा दगड हलत होता. आजच्या दिवशी पालखी सोहळा आहे त्या दिवशी ₹300 आले म्हणा. 300 रुपयाचे आले की माझ्या कपड्यात 600 रुपये असते. ती बघ 600 रुपयाचा कपडा असतो बोलते. माझी माहिती आहे का ₹1000 डिपेंड आले म्हणा. 1000 रुपयाची आहे. बाबू कसा करतो आता पप्पा आता करते कोणती काय. हिने तर जर केला आम्हाला. हिने तर शप्पथ म्हणतो जर केला डायरेक्ट जर. अरे जया जाल त्या फोटो करायला पाहिजे. जया जाल त्या फोटो करायला पाहिजे. हिला काय ऐका नाही. तर हॅलो गाईज, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यदुमाच्या ब्लॉग्समध्ये. आणि आज आहे खारबावची जत्रा. जसं तुम्ही इंट्रोमध्ये बघितलं असेल तर आज आहे. आता आम्ही आहेत आमच्या मामांच्या घरी, बाबल्या मामांचे. तर चला आता इथून जाऊ आपण देवलामध्ये. सकाळी भाई एवढं लवकर उठलं, रात्री 4-5 वाजता झोपलेलो भाई. पहिल्यांदा एवढं सकाळी लवकर उठलो एवढं भरपूर वर्षानंतर गाईज. ॲक्च्युली छोटं असताना आहे ना मामांची इथे कसे म्हणजे बकरे हाणायचे ना, म्हणजे महिनाभर पहिले. आणि मग नंतर मग आजच्या दिवशी असते म्हणजे कापाकापी असते. तर आजच्या दिवशी सकाळी सगळीजण लवकर उठायचे का, म्हणजे छोट्यापणी. म्हणजे ज्या मेमरीज आहेत आमच्या तसं बघायला गेलं तर. आता एवढं मोठं झाल्यानंतर मग आता एवढ्या वर्षानंतर ॲक्च्युली जवळजवळ 10 ते 12 वर्षानंतर पहिल्यांदा एवढं सकाळ पण नाही झालं. सगळ्यांचं तिकडे कार्यक्रम उरकला आहे तरी पण सकाळी लवकर उठलो. कसा तरी भाई काहीतरी काय माहिती नाही. आंघोळ विंघोळ केली, फ्रेश वगैरे झालो आता. तर चाललो आता देवलामध्ये. माझ्या जोडीला आपला मनोजबाई आहे. तर चला आम्ही दोघात. तो उठत नव्हता भाई तरी त्याला उठवलं नाही, बोला जाऊ आपण काय पण करू. तर चला आता आम्ही जातो देवलामध्ये आणि तुम्हाला दाखवतो आज कसा काय सगळा माहोल असते. जेवढं शूट करता तेवढं मी शूट करतो आणि मोस्टली बघू आता ब्लॉग छोटाच बनवायचा आहे. तर ट्राय करतो जेवढा क्विक आणि जेवढा इम्पॉर्टंट असेल तेवढाच तुम्हाला दाखवीन. तर चला भेटू आता देवलामध्ये. आता मामा येईल, मामा गेला गाडी घेऊन माझी. तर चला भेटू. काही आता पोचलो आम्ही कालिका देवलान. काल दर्शन झालं आहे तर आम्ही त्यांचं जर शॉर्टकटची डायरेक्ट वरती बघू. आता वरती सगळीजण आपली गँग आहे. तर चला जाऊ वरती डायरेक्ट. त्यांच्या सुपत्र गर्दी बघू शकता अख्खी. त्यांच्या माध्यमातून मामा बघा आमचा इकडं. कुठं आहे मामा? काय लिव्हर साफ करायला आले काय? साफ करायला आले आपली काय पोरा मामा यावी मागे काय बघितली आता होतं. आमची गँग आहे. मामा पण किरण मामा पण आहे. वा कुठं आहे पोरं सगळी? ये घरी हो येतो ना कधी येतो ना येऊ ना मग येऊ नका बा. आता येतो नंतर थोड्या टायमामध्ये. बघू बघत्या बघा चालेल. तो मोठा मामा पण आहे इकडं. मामा मोठा मामा पण आहे इकडं. मामाने बघा कोंबडा कापलेला तर लिव्हर टेटा घेतले. हॅलो देवीला नैवेद्य असते तर लिव्हर टेटा हे करत लावले. पैसा देगा ना किधर भागने वाला हो. किरण मामा पण आहे. त्यांचं दही मस्त सगळी साईडला बघा. हे बघा सगळी साईडला आहे बघा. तेच करत लावले आखीकडं. इकडं बकरा कापत लावले. इकडे या साईडला बघा. या साईडला सगळीकडं लिव्हर टेटा टिडपणी सगळीकडं बनवत लावले देवीला नैवेद्य. या साईडला पण बघा सगळेजण आहे बघा. तर आपल्यासोबत आता मामा आहेत. तर मामा काय बोलतो आपल्या जत्रेबद्दल सांग जरा. प्रथमतः सगळ्यांना या 2000 उत्सवाच्या 2026 या यात्रोत्सवाच्या
सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आम्ही या कालिका माता मंदिरामध्ये नवस पेडण्यासाठी आलो आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही नेहमी दरवर्षी आमच्या देवीला नाही, आमचं वाघोबा, देवीचं वाहन वाघोबा आहे, त्यासाठी आम्ही कोंबड्याचा नवस दिला जातो. आमच्या देवीचा महिमा ही नवसाला पावणारी, राखेला धावणारी अशी कालिका माता आहे. कालिका मातेच्या मंदिरामध्ये तुम्हाला कालिका माता देवीचं एक मूर्ती दिसेल आणि एक जानकारी मातेचं आणि एक वाघोबा असं हे आमच्या कालिका माता मंदिराचं स्वरूप आहे आणि नवसाला पावणारी माता आहे. तरी यावर्षी मी आमच्या देवीकडे एवढंच मागणं करेन, पाणी व्यवस्थित होऊन दे आणि आमच्या खारबा गावाला भिवंडी तालुक्याला आरोग्य आणि समृद्धी मिळो. धन्यवाद. इकडं मामी सोयमी सगळेजण आले आता. काय काय तुला पुराचा आहे काय? इथला नाही आहे काय? ब्लॉगच घेत लावलंय. मामीने भारी मेकअप केलाय ना. मॅचिंग मॅचिंग भाई, मॅचिंग मॅचिंग एकदम. तिकडे पण मावशी आहे का? मावशी पण आहे इकडे, मामा पण आहे. मामाचा आम्ही इंटरव्ह्यू घेतला डायरेक्ट. तो काय तुमचा पप्पा जाऊ मागे नैवेद्य दाखवत लावले बघा. दाखवतो तुम्हाला मी. हे बघा नैवेद्य दाखवत लावला मामाने. सगळ्यांचं नैवेद्य इकडे दाखवतो. टू बाय टू बाय. मग टाकते ना तुला घेतला. तुझ्या मोबाईलवर दिसते का तुला ब्लॉग? दिसते ना. हा, तर या साईडला मंदिर आहे देवीचा आणि आता इकडे सगळ्यांचं दर्शन विर्शन झालंय. आम्ही त्या कालच दर्शन घेऊन आलो, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आम्हाला. आमची मामी भेटलेली आहे. मामा कुठे? मामा फेवरेट मामा, आमचा फेवरेट मामा. 250 रुपये प्राप्त झालेली आहे. काय जत्रेची उत्सव कमिटीचे आभार आहे. प्रमोद प्रकाश चौधरी कारभार याच श्री कालिका उत्सवासाठी 250 रुपये प्राप्त झालेली आहे. श्री कालिका उत्सव कमिटीचे आभार आहे. बोलवतच नाही भाई. याच उत्सवासाठी 250 रुपये देणगी प्राप्त झालेली आहे. श्री कालिका उत्सव कमिटीचे आभार आहे. रानागावचे कालिकामातेचे भक्त सौर्य विनोद नाईक. मला काही झालं सगळा फोटोशूट वगैरे. तर चाललो आता घरा आणि इथं आपला भाऊ भेटलेला आहे. हे ना भाई, काय लाजत, काय लाजत भाई, काय आता मोठी माणसं आले तुम्ही. कुठं तुमचा शेट कुठे आहे? शेट झोपला. मग झाला कापला का? आता झाले. चल चला, सगळेजण भेटतात भाई, मित्र परिवार. तर चला आता जाऊ घरी आणि घरी जाऊनशी बघू कसा काय ते कार्यक्रम पुढचा. हिने तर जर केला आम्हाला, हिने तर शप्पथ म्हणतो जर केला डायरेक्ट जर. अरे जया जाल त्या फोटो करायला पाहिजे, जया जाल त्या फोटो करायला पाहिजे. हिला काय ऐका नाही. बिनारच्या त्या भासकली तिला अनाउन्समेंट करायला सांगा. मगाशी पैसे दिले ना तिने. आईले अरे बाबा आईले, मला वाटलं भासकली इथं पोहोचा माईक मध्ये अनाउन्समेंट करायला सांगतात. हो भारी आले, भारी आले. मेकअप भारी आहे तुमचा, मेकअप भारी आहे. बा मामा पण ऐ मोठी गाडी. आता चला मामाच्या घरी कोंबडा खायला, चला कोंबडा खायला. चला काही आता जातो आम्ही घरी, बघू कसा काय कारभार येते पुढे गेल्यावरती. गाईज आता आलो आम्ही आमचे बोल्यामांची इथं होतं सकाळपासून. तर आईने जेवण बनवलं इथं, मामीने आमचे बघू शकता. मटण गावठी कोंबडा आहे, गावठी कोंबडा. सगळा पुरी बिरी सगळं मस्त पैकी. तर मण्याचा फ्रेश होता. अरे अरे तू पलते का पण. मॉडल आहे आमची आचल.
कोणला फोटोशूटसाठी मेकअपसाठी पाहिजे असेल तर सांगा. मेकअपचं मॉडेल कोणला बनवायचे असेल तर सांगू शकता, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मावशीचं काय आहे? मावशीचं जेवते आता, जेवायला बसतात सगळीजण मस्त. इकडं कोण नाही, इकडं कोणीच नाही. तर चला आता जेवतो आम्ही, जेवायला घेतो आणि जेवतो. ही बघा आता निघले फ्रेश होऊनशी. तर जेवायला आता बनवले हवी सगळा, तर जेवून घेऊ आपण मस्तपैकी. तर गाईज आता आलो आम्ही मामांची इथं, तर बघू मामांची इथं काय बनवत आलो जेवायला. बाबो बिचारी आहिले कॉलेजच्या तर लागले तिला धंद्याला. करा करा. मामी काय बनवले? हैशा का आवडतो काजू. बाबा 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 काजू. मामी तुमच्या वाटतं पैसा आला वाटते. रास रास. ओ चिकन चिकन. और इधर क्या है? ओ शप्पथ, इकडे बनवून ठेवलं मामी. मग काय मटन आहे काय? कोंबडा. दुपारचा कोंबडा. चिकन आहे, काय आहे, बराच काय काय आहे. कुठं? कुकरमध्ये बकरा आहे. कुकरमध्ये बकरा शिजवत लावलाय. आणि आपली बाई हे काय एक आता चिकाला म्हणजे काय आहे? कंबर दुखायला लागली. बाबा 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 बाबा. तर चला आता सगळ्यांची तयारी चालू आहे. जेवणाची बिवणाची पाहुणे येणार भरपूर, त्याच्यामुळे जेवणाचं वगैरे सगळं चालू आहे. इकडे कोण नाही. नंतर लगे इकडं बघा भाऊ पण आले मस्त आहे की. हो कधी आल्या? दुपारी आले बसले. आणि इकडे व्हिडिओ कॉल कोणचा आले? कोणचा आले व्हिडिओ कॉल? कोण आहे रे ही? कट केला? कट केला फोन. मग मॅक्सी वगैरे तुला काय उचलून देणार? चिटूनी काय आणले? दाखव चिटू. गाडी खोल ना आपली. व्हिडिओ दाखव. दाखव ना व्हिडिओमध्ये दाखव. आपल्याला अनबॉक्सिंग करू आपण. अनबॉक्सिंग घे जे. अरे लवकर दाखव ना. दाखव दाखव. हे व्हिडिओमध्ये लगे अनबॉक्सिंग करू आपले. दाखव. नंतर नको आता जे. अनबॉक्सिंग कर ना. ये लवकर व्हिडिओमध्ये. मग टाक ना मग. चला आता बघू थोडा टाइम, जरा आता तयारी बियारी करतो. अजून जाम टाईम आहे. आत्ताशी वाजलेत किती माहिती आहे का? 8 पावणे 8:30 वाजून गेले. अजून जाम टाईम आहे. रात्री डायरेक्ट 10:30-11 वाजता जायचा जत्रेमध्ये. आता जाऊ चला. बाबू कसं करतो? आता पप्पा आता करते कोंबडी डाळ. मुला आई सगळी जण आले. गाईज एक माझी बघा गाडी डिफेंडर. हा आता बघ. कॅन 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 कॅन. काल नाही इथं फोटो काढतो भाऊ का होती बघ ना. अरे भावनाचा घाट मला फोटो नव्हता करायचा मूड म्हणून. मूड नव्हता काय? हा मूड नव्हता. मूड नव्हता मूड. मला तर भीती वाटते नुसती. कुठे पण कोण तुम्हाला जेवायला आले का तुम्ही? सगळी चिकन खाता. तुम्ही काय खाता? आमचा तुम्ही उपवास भाजी आहे. खाता. भाजी उपवास आहे. उपवास आहे. नंतर करते ग. हा आंघोळ नंतर करू आपण. नंतर करू आपण आंघोळ. सगळी लोक दमल्यान. पाहुणी पिवणी आले. पाहुणी घेऊन आले. डिफेंडर दाखव. डिफेंडर माझी टिटू बाबाची. बाबा 300 रुपयाची आले म्हणा. 300 रुपयाची आले का? माझ्या कपड्याचं 600 रुपये असते. ती बघ 600 रुपयाचा कपडा असतो बोलते. माझी माहिती आहे का? 1000 रुपयाची डिफेंडर आले म्हणा. 1000 रुपयाची आहे? कोणी घेतली? तुझ्यावर पैसे कोणी दिले? डॅडीने मला पैसे दिले होते. मम्मीने ऑर्डर केलं. मग ऑर्डर आलं खापाऊ. लगे मी पैसे दिलं बस. मग डॅडी पी आलं तो बोलतो. हा का? मग आता JCB न पोकलन का जेशील ना? आता देणार रिमोट कंट्रोल हेलिकॉप्टर. रिमोट कंट्रोल हेलिकॉप्टर ना? खोदी लगे उडवी ना हेलिकॉप्टरला. हा चालेल. आपण
आपण घेऊ आता व्हिडिओ. हा. हा काय गाईज आता आम्ही चालले आहोत 3 जण जत्रेत. सगळी जण गेल्यात पण आमचा काय अजून ठिकाणा नाही. आणि आता आम्ही चाललो 3 जण गाडीवरती. बघा मस्त ट्रिपल सीट चालले आहोत आम्ही रस्त्यांची. पालखी पण निघेल थोड्या टायमात, तर तुम्हाला मी दाखवते पालखीची मजा. चला आता जाऊ डायरेक्ट जत्रेत भेटू मंदिरात डायरेक्ट. चला गाईज परफेक्ट 12 वाजले आणि आम्ही खूप पोचलो सगळेजण. चला आता परफेक्ट 12 वाजले आणि 12 वाजता पालखी निघाले. बघू शकता तुम्ही. बघू आता वरती जायला भेटलं, ट्राय करतो मी वरती जायचं. हे तुमचं काय आहे? हे बघा हे लोक चालले नाचायला वाटतं वरती. चला आपण पण जाऊ वरती, बघू काय चाललं. आणि गाईज जो मानाचा भाई वरुण शेठ, प्रज्ञेश शेठ आणि वरुण शेठ. आणि बघू शकता तुम्ही कंदील सोडण्याची जी परंपरा आहे ना ती परंपरा गेले जेव्हापासून आपली गावाची पालखी जेव्हा कालिकामातेची निघते तेव्हापासून हा कंदील सोडण्याची जी प्रथा आहे मंदिरातून रात्री 12 वाजता. आणि आता देवीचा कंदील सोडतात आहे या ठिकाणी. वरुण भाई आपला दिसलेलं भेटलेला आहे. माझं बाळ रे वा. प्रत्येकने पण भाई फुल खर्च करत लावले भाई. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. आपला मामा बघा, मामा बघू शकता. आता पालखी निघाले गाई. कालिका ब्रास बँड यांनी यावर्षी ऑर्डर घेतली. आणि भाई ब्लॉगर आहे, ब्लॉगर रत्नेश आणि वरुण. माझ्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये बघितलं अशा प्रत्येक टायमाला. दुसरा कंदील सोडलाय. हा परफेक्ट गेला. गाईच पालखी आलेली आहे खाली पायथ्याची. बाहेरची वगैरे पण आहे. बघू कसं काय पालखी दर वर्षाच्या वर्षाला आई गाव देवी माते बघ माझे नवसाला. 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 माता माता गोय तुझी तारीख पालखी. या मार्गाने इथून पालखी जाते पूर्ण आपल्या गावामध्ये, खारबाव गावामध्ये. तेव्हा असा समज आहे की हा जो समोर तुम्ही जो बघताय हा जो दगड आहे बघा, किती मोठा दगड आहे. आणि प्लस म्हणजे इतर दगडांपेक्षा आजूबाजूला अशी कुठेच म्हणजे अशी दगडं वगैरे अशी दगडं नाही आहेत, परंतु हा जो दगड आहे
तो दगड तुम्ही बघू शकता की या ठिकाणी असा समज आहे की हा दगड इथून जेव्हा पालखी जाते ना या रस्त्याने, आता समोरून पालखी येईल त्या रस्त्याने, जेव्हा इथून समोरून जेव्हा ही पालखी जाईल ना तेव्हा तो दगड हलतो, असा या ठिकाणी एक पुरातन म्हणजे पूर्वीपासूनचा असा एक समज आहे. तर आता आपल्या जोडीला आमचा मोठा मामा आहे, तर आपण मोठ्या मामाशी बोलू, बघू काय कसं काय असतं ते मामाला विचारू. तर आता आपण मामाशी बोलू. मामा आता काय बोलशील, आज आपली पालखी आहे कालिका मातेची आणि कसं काय म्हणजे आता या दगडाविषयी काय बोलशील त्या? या दगडाविषयी असा आमचा पूर्वजांचं हे आहे का या मार्गाने जेव्हा पालखी येते तेव्हा हा दगड हलत होता आजच्या दिवशी, पालखी सोहळा आहे त्या दिवशी. पण आता आम्हाला बरेच वर्षापूर्वी आमची पुण्याईक म्हणा या आमची भक्ती कमी पडत असेल म्हणून आम्हाला आजपर्यंत आजपर्यंत आम्हाला हा दगड हलताना दिसला नाही. पण पूर्वीपासून असा समज आहे का या मार्गाने जर पालखी आली तर हा दगड हलायचा. आणि पहिले आम्ही आता माझं वय जवळ 55 ते 60 वर्ष आहे, तर या वर्षामध्ये त्याच्या अगोदर हा दगड आहे. तरी पूर्वजांचा म्हणणं होतं का हा दगड हलायचा. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष तुझ्या म्हणजे आता वय एवढा आहे तर म्हणजे तुम्ही कधी बघितलं का प्रत्यक्ष हालताना वगैरे असं काय? नाही, आता तुम्हाला मगाशीच बोललो का आमची पुण्याई किंवा आमची भक्ती कमी असेल म्हणून हा दगड आता आजपर्यंत तरी आम्हाला हलता दिसला. आणि आम्ही पण काही लहान असताना काही पालखीला वगैरे येत नव्हतो, हे पूर्वजच यायचे पहिले. आम्ही आता कुठे 20-25 वर्ष आम्ही या पालखी सोहळ्यामध्ये सहभाग होतो. अच्छा, तर बाकीचं आता आजूबाजूला पूर्ण सगळ्या ठिकाणी म्हणजे घरं वगैरे झालेली आहेत, तर मग त्याच्यामुळे कदाचित असं होत असेल किंवा मग कसं काय म्हणजे पालखी सोहळ्याबद्दल काय सांगशील आपल्या? कारण पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये एकमेव पालखी आपली जी खारबाव गावाची आहे की जी रात्री 12 वाजता निघते आणि बाकी सगळ्यांच्या पालख्या ज्या होत्या त्या पण पहिले पूर्वी निघायच्या रात्री 12 वाजता वगैरे, पण आता सगळ्यांच्या पालख्या बंद झाल्या, फक्त खारबाव गावची पालखी फक्त आता रात्री 12 वाजता निघते. तर त्याविषयी काय बोलणार? खरोखर आम्ही तालुका पोलीस स्टेशन किंवा इतर गावं आहेत त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. आणि आम्हाला 12 वाजता आम्हाला पालखी काढायचा परमिशन देतात आणि ही आमची परंपरा आहे. पहिले पूर्वीपासूनच आम्ही 12 वाजता पालखी काढतो आणि आजपर्यंत ती टिकून ठेवलेली आहे. तर नक्कीच मामा, आणि आपल्या सगळ्यांची खारबाव ग्रामस्थांची पूर्ण श्रद्धा आणि एवढ्या जोड एकदम हौशीने मौजीने पालखी सोहळा आपण पार पाडत असतो. आणि उद्याच्या दिवशी काय आहे मामा, आता आजचा दुसरा दिवस आहे, तर उद्याच्या दिवशीचं कसं काय नियोजन आहे? उद्या आता कुस्त्यांचे भव्य जंगी सामने आहेत, तरी आपण सर्वांनी संध्याकाळी 4 वाजता यायचं आहे. आणि गल्ल्याचा हा दगड हलत नसला तरी देवीचा महिमा कुठे कमी नाही झाला. ही नवसाला पावणारी आखेला धावणारी ही आमची कालिका माता आहेत. तर चला, नक्कीच सगळ्यांना पालखी सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बघू शकता सगळीकडे पूर्ण आता सगळी माणसं आता यायला लागलेत, पालखी पण समोरून येते. चला, या ठिकाणी आता देवीचा दर्शन आहे, त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही पूर्ण आपल्या खारबाव गावचे ग्रामस्थ सगळे जमल्यात आणि आता हळूहळू समोरून पालखी पण येते. तर बघूया कसं काय आता पुढचे असं. मी तर पहिल्यांदाच थांबलो इकडं पहिले एवढ्या वर्षामध्ये. तर ही मशाल पण वर्षानुवर्षाची परंपरा आहे, ही मशाल घेऊनच पालखी निघते. तर चला आता बघू. पूर्ण सगळेजण मंडळी मित्रमंडळी सगळेजण खारबाव गावचे ग्रामस्थ सगळेजण इथं जमलेले आहेत पूर्ण.
आणि आमचे गावचे माझे मामा भरपूर कालिका मातेचे भक्त आहेत. तर मामा काय बोलशील आज जत्रेबद्दल आपल्या? यात्रेबद्दल बोलायचं म्हणजे आज खरोखर या पंचकृषीमध्ये नाही ते ठाणे जिल्ह्यामध्ये खारबा गावची अशी यात्रा आहे कालिका मातेची तर कुठेच नाही. आणि एवढा आनंद होतो. आता जवळजवळ आता ते 12 वाजता निघली आहे मंदिरातून. आता ती सकाळी 8 ते आपले 10 वाजेपर्यंत ती मंदिरामध्ये पोहोचणार. आणि मामा आता आपले एवढ्या वर्षामध्ये आपले जी फक्त खारबा गावची पालखी आहे ती फक्त आता म्हणजे रात्रीच निघते म्हणतो, बाकी सगळ्यांच्या पालख्या बंद झाल्या. हो खरं आहे ते. आणि प्रत्येक गावोगावी जे आहेत पालखी जे दिवसाची काढलेली जाते पूर्ण दिवस म्हणजे रात्र होण्याच्या अगोदर तुमची पालखी मंदिरामध्ये गेली. पण अशी खारबावची अशी एक पालखी आहे तर ती सकाळी मॉर्निंगला सकाळी 10 वाजता पोहोचतो. म्हणजे रात्री 12 वाजता निघून सकाळी 7 वाजता 8 वाजता देवलात पोहोचतो. यस बरोबर आहे. तर आणि मामा या दगडाबद्दल काय बोलणार तुम्ही? आता जो आपल्या मागे आहे तो त्याच्यापेक्षा आमच्या जे वडिलांचे वडील बोलले ना ते बरेचसे पिढीत चाललेले आहे ते. आणि ही जी दगड आहे ही बोलतात का थोडस पालखी इथे आल्यानंतर ती दगड थोडी हलतंय. जिवंत म्हणजे उदाहरण आहे ते हलतंय ती असं आहे त्याचं एक उदाहरण. चला मामा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद मामा आमच्यासोबत बोलल्याबद्दल. तर बाकी कसं चाललंय यंदाचं तुमचं पालखीचं नियोजन आता कसं असेल? पालखीचं नियोजन पंच कमिटी आहे फार चांगली आहे. आणि खारबा गावामध्ये प्रत्येक कमिटी आहे ती फार चांगली आहे. तर दिवस मी बघतोय बरेच दिवस झाले की ही कमिटी आहे ही कमिटी रात्र आणि दिवस पूर्णपणे आता जसे आमच्या गावात कुस्त्या आहेत उद्या कुस्त्या आहेत तर कुस्तींसाठी बरेचसे त्याच्यात ते जे पंच कमिटी आहे ती पूर्ण आता पण लागलेले असतील. आणि एवढे दिवस झाले त्या कमिटी त्याच्यावरती लक्ष लावून आणि इथे येऊन बघा की फार चांगल्या कुस्त्या होतील. कारण मी स्वतः कुस्तीवरचा आहे पेलवान आहे. तर आज बऱ्याचशा गावामध्ये हे कुस्त्या ठेवत नाही पण खारबा गाव असं आहे जिथं हे कुस्त्या होतं. येण्याची कृपा करावी. जय हिंद जय भारत जय जय महाराज. तर मामांची ओळख सांगायची अशी की मामा आपले फौजी आहेत आणि रिटायर्ड फौजी आर्मी ऑफिस आहेत. तर नक्कीच मामांसोबत बोलून खूप मस्त वाटला. एवढ्या दिवसानंतर मामाला माहिती नव्हता मी व्हिडिओ बनवतो एवढा माहिती होता पण बाकीच्या गोष्टी काय असतील यूट्यूब वगैरेचा. तर चला नक्कीच चांगलं वाटलं जरा मामांशी पण बोलून. तर चला आई गाव देवी माते भाऊ माझे नवसाला. 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 गावडे इडा पिडा गावाची गाजर कीर्ती तुझे नावाची. आदिशक्ती तू सर्वांची. आदिशक्ती तू सर्वांची. आदिशक्ती तू सर्वांची. गाव देवलाल तुझी मी गाईन आरती. मंगळवाराच्या दिवसाला मंगळवाराच्या दिवसाला. आई गाव देवी माते भाऊ माझे नवसाला. शेवटच लावले ना जॉब कधी लावले आपल्याला कंटेंट भेटला ना मस्त ना. पालखीला जायचं आहे तुला ना भैया पण असा झोपणार नाही. पालखी पोचली देवला पोचल आता आमच्या बहिणी भैयाजी क्या हुआ. तर गाईज सकाळचे वाजला आता फायनली 6 आणि 6 वाजल्यापासून बघू शकतो उजाडला आता सगळा.
तर 6 वाजले घरी आलो, कारण अजूनपर्यंत पालखीला अजून पण 1-1.5 तास 2 तास तरी लागतील अजून देवलात पोचायला. तर नाही जमणार आता पोचायला. झोप आले कडकवाली. आणि त्याच्यामुळं कसं आहे की शूट करायला जमणार नाही. तर जेवढा पण शूट केलं गाईस तेवढा तुम्ही बघितलं असेल. आणि जेवढा पण मला कट टू कट एडिटिंग करता येईल ना तेवढी मी कट टू कट एडिटिंग केले आणि करतो आहे आता सध्या तरी. म्हणजे तुम्ही बघितलं असणार. बिकॉज प्रॉब्लेम असं झाले का यांची जी नाचण्याची पद्धत आहे ना आपल्या इथली, म्हणजे भिवंडी किंवा आमच्या इथं बालकुमुकर यांची थोडी वेगळी आहे आर्नाल्यांवाल्यांपेक्षा. आणि त्याच्यामुळं थोडीशी झांगड जास्त आहे. त्याच्यामुळे जरा समजून घ्या. जाम गर्दी गिचमीट एकदम. त्याच्यामुळे थोडं समजून घ्या. आणि जेवढा बेस्ट करता येईल तेवढा मी केला आहे. माझा बेस्ट ट्राय केला मी. चला भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. चला सगळ्यांना जय श्रीराम आणि कालिका माता की जय.